मैदानाचं लोकार्पण करणार आहेत उद्या, त्यावर अस्लम शेख मुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रण आहे। खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचा, हिंदुत्वाचा, आपल्या मातीचा विसर पडला की सत्तेसाठी लाचारी म्हणजे काय करावी लागते हे उद्धवजींच्या शिवसेनेने याचा आज उत्तर देण्याची गरज आहे। टिपू सुलतानाच्या नावाने काही त्या ठिकाणी वास्तू उभी राहते, ती सुद्धा तो व्यक्ती उभा करतोय, तो मंत्री उभा करतोय ज्याने याकूब मेमनचं समर्थन केलंय। तो पालकमंत्री आहे, तुमच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे। मग आता संजय राऊत साहेब तुमची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या, जरा फ्रेम मध्ये येऊन घ्या। फक्त ज्या वेळेला आपला युद्धाचा प्रसंग आला त्यावेळेला तुम्ही कुठे होतात हा प्रश्न सुद्धा या शिवसेनेला विचारावा लागेल। आणि म्हणून आजच्या शिवसेनेने याचं उत्तर द्यावं की आजूबाजूच्या राष्ट्रातील हिंदूंना भारतात शरण येण्यासाठी जो सीएचा कायदा झाला त्या हिंदूंना शरण येण्याच्या कायद्याला तुम्ही विरोध का केलात? देशामध्ये बांगलादेशी किंवा अन्य कुठलाही नागरिक असता कामा नये म्हणून एनआरसी झाली पाहिजे ही चर्चा होती। त्या एनआरसीला तुम्ही विरोध का केलात? 1992 आणि 93च्या दंगलीत नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात ज्या याकूब मेमनने बॉम्बस्फोट घडवले, सुप्रीम कोर्टाने मान्य केलं। त्या याकूब मेमनला फाशी नको असा म्हणणारा मंत्री ठाकरे साहेब तुमच्या मंत्रिमंडळात का आहे? जो शर्जील उस्मानी भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुला फाशी दिली म्हणून सुप्रीम कोर्टाने दिली, त्याची बरसी मनवतो, त्या शर्जील उस्मानी बरोबर आणि त्याचं समर्थन करणारे मंत्री उद्धवजी तुमच्या मंत्रिमंडळात का आहेत? राम वर्गणीची थट्टा तुमचे प्रवक्ते का करतात? राम जन्मभूमीच्या विषयामध्ये जागेवरना अनाठाई वादळ उठवण्याचं काम तुमचे प्रवक्ते का करतात? आणि जय श्रीरामला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी तुम्हाला नेत्या का वाटतात? याची उत्तर आजच्या शिवसेनेने, उद्धवजींच्या शिवसेनेने दिली पाहिजे। मैदानाचं लोकार्पण करणार आहेत उद्या, त्यावर अस्लम शेख मुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रण आहे। खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचा, हिंदुत्वाचा, आपल्या मातीचा विसर पडला की सत्तेसाठी लाचारी म्हणजे काय करावी लागते हे उद्धवजींच्या शिवसेनेने याचा आज उत्तर देण्याची गरज आहे। टिपू सुलतानाच्या नावाने काही त्या ठिकाणी वास्तू उभी राहते, ती सुद्धा तो व्यक्ती उभा करतोय, तो मंत्री उभा करतोय ज्याने याकूब मेमनचं समर्थन केलंय। तो पालकमंत्री आहे, तुमच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे। मग आता संजय राऊत साहेब तुमची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या, जरा फ्रेम मध्ये येऊन घ्या। फक्त सहभाग पाहता संजय राऊत असं म्हणतात की त्यांनीच युती बांधून ठेवली होती आतापर्यंत। जे कार्टून बद्दल बोललं ते संजय राऊतांनी डिलीट देखील केलं, पण ते असं म्हणतात की यांची पुढची पिढी कुठे आहे? महाजन असतील, मुंडे असतील किंवा पर्रिकर असतील। खरंच आहे राऊत साहेब, खऱ्या अर्थाने कधीतरी खुल्या चर्चेला तुम्ही या। आम्हाला कुणाच्या वयावरना किंवा जन्मवर्षावरना त्याच्यावर आलोचना करायची नाही, पण तुम्ही केलीत म्हणून सांगतोय। 66ला शिवसेनेचा जन्म, तुमचा जन्म 61चा आहे आणि तुम्ही स्वतःला शिवसेनेचे इतिहासाचार्य कधीपासून म्हणायला लागलेत। आणि अभ्यास करूनच चर्चा करायची असेल तर या तयार आहोत। हे खरं आहे की प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेजी यांनी बाळासाहेब ठाकरेजींबरोबर ही युती टिकवली। शिवसेनेच्या पुढच्या पिढीने स्वार्थासाठी त्यामध्ये मीठ टाकलं। ते नेते कोण हे संजय राऊत तुम्ही सांगा। कार्टून एक ट्विट केलं होतं आणि त्यामुळे प्रमोद महाजनांचा अपमान होताना दिसतोय आणि स्वतः खासदार यांनी सुद्धा त्याच्यावर मोठ्या शब्दात टीका। कार्टून जुना आहे, त्या काळातल्या रेफरन्सवर केलेल्या कार्टूनवर आज मुद्दामून ते प्रसारित करणं यामागे शिवसेनेच्या संजय राऊतांचा हेतू काय? कार्टून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, याला आमचा विरोध नाही, पण कार्टूनवरना टीका करायची आणि मग त्याच्यावरना राग आला तर पळून जायचं हे शिवसेनेचं, संजय राऊतांचं कुठलं कर्तृत्व आणि कर्तव्य आहे? आणि कार्टूनवरना समन्यायिक भूमिका घ्यायची असेल तर तुमच्या विषयामध्ये कार्टून जर कोणी सर्क्युलेट करून व्हॉट्सअपवर पुढे पाठवलं
तर तो नेव्हीचा माजी अधिकारी असला तरी त्यांचे तुम्ही डोळे फोडणार आणि दुसऱ्याच्या बाबतीत मात्र तुम्ही ही कार्टून पोस्ट करणार. संजय राऊत दुटप्पी भूमिका घेऊ नका. प्रमोद महाजनांच्या पायाजवळ सुद्धा पोचण्याची तुमची अजून तरी योग्यता आली आहे का, हा आमचा प्रश्न आहे. सरकार घमासान दिखाई दे रहा है, आपने भी ट्वीट किया था, क्या कहेंगे इस ट्वीट? बीजेपी वही शिवसेना कह रही है कि बीजेपी के नए हिंदुत्व है ये. सबसे पहले तो हिंदुत्व की इस धारा का प्रचार प्रसार और निर्माण ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने 1940 में किया. शिवसेना का तभी जन्म भी नहीं हुआ था. देश और दुनिया में हिंदुत्व के नाम से लोगों को इकट्ठा करना और हिंदुस्तान में हर उस व्यक्ति में अपने इतिहास, संस्कृति और संस्कार का परिचय कराने का काम ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और संघ परिवार ने किया हुआ काम है. चलते गाड़ी पर चढ़ने का काम शिवसेना ने जरूर किया होगा, लेकिन वंदनीय बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना के साथ हमारी वैचारिक अलायंस थी, हिंदुत्व के लिए अलायंस था और उसके कारण शिवसेना को भी फायदा हुआ और हिंदुत्व का भी उपयोग हुआ है. हम इसको नकारेंगे नहीं. लेकिन वंदनीय बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना अलग थी और उद्धव ठाकरे जी की शिवसेना स्व का क्या, स्वार्थ का क्या और स्वपद का क्या, उसी के बारे में सोचती है. और इसके लिए विचारधारा से आपकी शिवसेना जो उद्धव जी की है उसका कोई लेना देना नहीं है. और इसके लिए आज के शिवसेना को हमारा सवाल है, जब पड़ोसी देश में रहने वाले भारतीय हिंदू इनको शरण मिले इसके लिए सीए का कानून बनाया, तो उस कानून को आपने विरोध क्यों किया? जब हिंदुस्तान में और राष्ट्र से कोई अगर छुप कर रहता है तो उसके लिए एनआरसी बनना चाहिए. इसकी चर्चा जब हुई तब उस एनआरसी का आज के शिवसेना ने विरोध क्यों किया है? राम वर्गणी के नाम पर मजाकिया और मस्ती करना ये शिवसेना ने क्यों किया? राम जन्मभूमि मंदिर स्थान के निर्माण में मजाकिया बात करना और विरोध करना ये कौन सी शिवसेना की भूमिका है? मुंबई में 1992-93 के बाद जो बॉम्ब ब्लास्ट हुए उसका प्रमुख आरोपी जो याकूब है मेमन, उसको सुप्रीम कोर्ट ने भी फांसी दी. उसको फांसी नहीं देनी चाहिए. इस प्रकार के याकूब का समर्थन करने वाला ठाकरे साहब के सरकार में मंत्री क्यों है? और इस प्रकार से अपने संस्कार, संस्कृति और बाला साहब के विचारों को त्याग कर आज की शिवसेना कौन सा हिंदुत्ववाद कर रही है, इसका पहला वो जवाब दे. शिवसेना ने मांग की है, उनको ऐसा लगता है कि जो वोटर है उनके मन में कहीं डर है, तो बैलेट पेपर होना चाहिए. डर वोटर के मन में नहीं है राउत साहब, डर आपके मन में है, क्योंकि आपका पराभव होना निश्चित है. मैंने पहले भी आपको चैलेंज किया था, आज एक फिर बार कर रहा हूं. जितने भी प्रचार के लिए स्टार या मुंबई से कोई लिटिल स्टार आप लेकर जाइए, लेकिन आप जितने चुनाव की सीटें वहां लड़ोगे उसमें किसी पर भी आप डिपॉजिट नहीं बचा पाओगे. और राउत साहब, गोवा में आपने एक भी सीट पर डिपॉजिट बचाया तो आप जहां चाहेंगे वहां पर भोजन और चाय दोनों में देने के लिए तैयार. सर, यूपी इलेक्शन को लेकर फिलहाल बीजेपी की बैठक चालू है, तो यूपी इलेक्शन और टीएमसी इलेक्शन को लेकर क्या कुछ प्लान है? भारतीय जनता पार्टी ये मुंबई इलेक्शन के लिए माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में, माननीय अध्यक्ष मंगल लोढ़ा जी के नेतृत्व में आज एक बैठक और उसकी पूर्व तैयारी करेगी. और यूपी के बारे में मैं कुछ कहूँ इसकी जानकारी मेरे पास आज नहीं है. तो मुंबई महाराष्ट्र बीजेपी जो है वो 5 राज्यों में जाने वाली है. 5 राज्यों में जहां पर भी जिम्मेवारी जिस पदाधिकारी, कार्यकर्ता और नेता को दी है, फिर वो गोवा हो, उत्तराखंड हो, उत्तर प्रदेश हो, मणिपुर हो और कोई हो, वहां पर हमारे कार्यकर्ता जाएंगे. लेकिन मुंबई महानगर पालिका के चुनाव की तैयारी राज्य के अन्य महानगर पालिकाओं के साथ भी हमने शुरू की है. कुछ रणनीति तय हो गई है? रणनीति सार्वजनिक थोड़ी की जाती है. आदित्य ठाकरेंवर वरळी विधानसभा मतदारसंघातल्या कामावर केले, काय बोलले? आजच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या झळकल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचं खरं तर कर्तव्य जी आहे त्या कर्तव्यामध्ये स्मशानभूमी विकसित करणं आणि त्या सोयी निर्माण करून देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. वरळी भागामध्ये ज्या ठिकाणी
सन्माननीय राज्यातले पर्यावरण मंत्र्यांचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघात सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर 25 वर्ष शिवसेनेची सत्ता असून सुद्धा त्या वरळीच्या स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट, वाईट, जनतेला त्रास देणारी आहे. व ती सुद्धा व्यवस्था नीट करण्यासाठी देणगीमधून खाजगी व्यावसायिकाकडून आणि संस्थेकडून, खाजगी संस्थेकडून त्याचा विकास होतो आहे. सुशोभीकरण आणि इतर सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मग सन्माननीय आदित्य ठाकरेजींना आमचा सवाल आहे, 18,000 कोटी रुपये महानगरपालिकेचे घेऊन समुद्राचं पाणी तुम्ही गोड करायला निघालात. दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये कामं करण्यासाठी निधी द्यायला निघालात आणि तुमच्या मतदारसंघामध्ये जनतेसाठी आवश्यक असलेल्या वरळी स्मशानभूमीकडे मात्र महानगरपालिकेचं दुर्लक्ष का? जनतेला तिकडे त्रास का? देणगीतूनच तिथला स्मशानभूमीचा विकास होतोय. मग महानगरपालिकेचे पैसे कुठल्या कंत्राटदाराला द्यायला निघालात का? आणि म्हणून स्वतःच्या ताटाखाली अंधार ही त्यांची अवस्था आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर काय नेमकं समोर येईल? परत एकदा बॅलेट पेपरवर भीती मतदारांच्या मनात नाही, भीती राऊत साहेब तुमच्या आणि शिवसेनेच्या मनात आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की गोव्यामध्ये तुम्ही कितीही जागा लढवा, स्टार घेऊन जा किंवा लिटिल स्टार मुंबईतला घेऊन जा, तरी मुंबईतल्या या लिटिल स्टारला घेऊन गेल्यानंतर सुद्धा गोव्यातल्या लढणाऱ्या सर्व जागांवर तुमचं डिपॉझिट राहणार नाही. आणि एकाही जागेत राहिलं तर राऊत साहेब तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी माझ्या ऐपतीत असेल ते जेवण आणि चहा मी तुम्हाला देईन. उद्धव ठाकरे जर काबीज करण्याची भाषा करत असतील तर त्यात गैर काय? प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याची, म्हणजे काँग्रेस देखील त्यांच्या दिल्ली वारीवर सुखी आणि पाठिंबा देते असं वाटतं? मग हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी तू जास्त लाचार की मी जास्त लाचार असा खेळ काँग्रेस आणि शिवसेनेत चालू आहे. आणि म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरेजींच्या जयंतीसाठी या त्या निमित्ताने काँग्रेसच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी, सोनियाजी असतील किंवा राहुलजी असतील, यांनी एक ट्विट आणि संवेदना किंवा अभिवादनही केलं नाही. त्या काँग्रेसची सलगी आनंदात करणारे शिवसेनेचे उद्धवजींचे आजचे नेते आहेत. हा लाचारीचा एक प्रकार. आणि त्याच्या पुढे लाचारीत तुमच्यापेक्षा मी मोठा आहे असं बाळासाहेब थोरातांचं दुसरं वाक्य. तुम्हाला दिल्ली काबीज करा, काही काबीज करा, माझी खुर्ची मात्र साबूत ठेवा, ही लाचारीचा दुसरा प्रकार आहे. लाचारीचा खेळ त्यांना लखलाभ लागो. अशी पुढे ढकलण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे. दरम्यानच्या काळात प्रशासक सुद्धा नेमला जाऊ शकतो. भाजपची काय भूमिका असेल अशा पद्धतीने जर प्रशासक नेमला गेला? निवडणुका योग्य वेळी झाल्या पाहिजेत. त्या योग्य वेळी होणार नसतील तर त्याचं कारण काय? आणि त्या बाबतीतली स्पष्टता जोपर्यंत जनतेसमोर आणि आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत या विषयावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. पण सर्वसाधारणतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वेळेत होणं हे कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठी सर्व पावलं मुंबई महानगरपालिका मुद्दामून उशिरा टाकते का, हा आमच्या मनातला प्रश्न आहे. बघा, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. काँग्रेसची मुळातच राज्यात किंमत काय, त्यातही या सरकारमध्ये अवकात काय, या सगळ्या विषयावर मी बोलण्यापेक्षा त्यांचेच नेते आपापसात भांडतायत ते स्पष्ट दिसत आहे. मला याच्याबद्दलची माहीत नाही, पण आम्ही सगळेच मिळून कलेक्टिव्ह लिडरशिपमध्ये या निवडणुका लढू आणि जिंकू सुद्धा. अपने संस्कृति का, अपने इतिहास का, अपने मिट्टी का जब पूरा इतिहास भूलकर सत्ता के लिए शरण जाना, इसका अगर कहीं चित्र देखना है तो ये महाराष्ट्र विकास आघाड़ी के ठाकरे सरकार के इस कार्यक्रम को देखना चाहिए. टीपू सुल्तान नामकर आक्रमक ने जो हिंदुस्तान पर आक्रमण किया, उस टीपू सुल्तान के नाम से माननीय उद्धव ठाकरे जी के सरकार में ही बैठे हुए एक मंत्री का एक वास्तु निर्माण करना और उसके ऊपर उद्धव ठाकरे जी की शिवसेना ने चुप्पी साध लेना, अपने आप में ये दोगलापन और ढोंगीपन ये शिवसेना का है. और इस प्रकार के कार्यक्रम का हम विरोध करते हैं. यावरून घमासान सुरू आहे.
ज्या पद्धतीने संजय राऊत असं म्हणतात की विले पार्ल्यात आम्ही पहिली निवडणूक हिंदुत्ववादी म्हणून लढली होती आणि भाजपचं हे नवहिंदुत्व आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धवजींची शिवसेना वेगळी पडली आहे की काय असाच प्रश्न निर्माण होतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरेजींच्या शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाची युती ही ज्वाजल्य हिंदुत्वाची सुवर्ण फुले होती. पण उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेला आता ती ज्वाजल्य हिंदुत्वाची फुले आता निर्माल्य वाटावे लागले आणि म्हणून त्या काळामध्ये देशातल्या वातावरणामध्ये मुस्लिमांचं होत चाललेलं काँग्रेसकडूनचं लांगुल चालन, शहाबानूच्या केसमध्ये भारतीय संविधानाचे सुद्धा उडवलेले धिंडवडे, राम जन्मभूमीच्या विषयातलं आंदोलन, त्या ठिकाणी असलेल्या लांगुल चालनाच्या विरोधात समग्र हिंदुस्थान हिंदुत्व म्हणून एकत्र येणं या विषयावर काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून निघालेल्या भारतीय जनता पक्षाने प्रथम राष्ट्र म्हणून हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थान यासाठी जो बरोबर येईल त्याला बरोबर घेऊन या देशामधला प्राण एका अर्थाने पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरेजींचं सुद्धा योगदान आहे. आणि म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरेजींशी असलेली आमची युती ही वैचारिक युती होती. आता उद्धवजीच्या शिवसेनेला त्या युतीमध्ये 25 वर्ष आम्ही सडलो असं वाटायला लागलं आणि म्हणून ती निर्माल्य झालेली आहे. उद्धवजींच्या शिवसेनेला स्वार्थ, स्वपद एवढाचाच विचार राहिला आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेजींच्या शिवसेनेबरोबर जी आम्ही युती केली त्यातनं महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण केलं, देशातल्या हिंदुत्वाला मदत सुद्धा झाली. आणि म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरेजींच्या शिवसेनेबरोबरची आमच्या युतीचा आम्हाला अभिमानच आहे. पण हिंदुत्ववादी कोण हा जर प्रश्न विचारायचा असेल तर उद्धवजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला आम्हाला विचारावं लागेल. कार सेवक जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा तुम्ही कुठे होतात? 370 कलमाच्या विरोधात लढा देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी सुद्धा लाल चौकामध्ये काश्मीरमध्ये जाऊन भारताचा झेंडा लावत होते, त्यावेळेला तुम्ही कुठे होतात?